ए काठाळ्या हा इथं घे झोपा तू आणि मला लाव कामाला. तुला एटीएम एवढं सोपं जमत नाही का रे? एटीएम एक दिवस माझ्या बरोबर तुला शिकवतो तरी मी दरबारला मला ताप देतो पैसे काढायचे. दर एटीएम किती होते त्याच्यात काय 3100 होते. 3000 रुपये काढून आणले तुम्ही आणि 100 रुपये त्याच्यावर त्याच्या म्हणजे खात्यावर तुझ्या. नक्की 3100 होते डेपुटी. तुला असा टोला मारीन ना मी. मला माझ्याकडे देतोच का गेलास तर तू माझ्यावर संशय खातो तर इथून पुढे तू माझ्याकडे द्या तुला सांगतो मग मी. मग 100 कुठे त्याच्यातले? अरे 100 खात्यामध्येच राहिले. 3000 काढून आणले तर मोजून घे. 15 नोटा आहेत का बरोबर? आणि आता मी तुला एखाद दिवस माझ्या बरोबर तुला शिकवतो मी एटीएम कसं का चालवायचं ते. लय अवघड नसते. आता कोणी चालित अडाणी लोक चालित चालते नीट घे. हा फोन मेवण्याचा फोन आलाय. हॅलो हा कोणते पैसे? हा ते माझ्या अकाउंट तिच्या अकाउंटवर होते पैसे. ते होते नाही तर मग ते घेतले मी काढून. कस काय काढले? माझी एटीएम माझ्या बायकोच आहे ते. मग मी नाही काढणार मग कोण काढीन? लाडक्या बहीण योजनेचे पैसे होते. मग ती बायको कोणाची सांग ना भाऊ. म्हणजे माझी बायको मी काढलेत नाही तर काही करीन. तुला काय करायचंय? कस काय काढायचे म्हणजे मग काय करशील? हा वय बर बर बघ तुम्ही टाकायची का काय करायची ते. कस काय ठेवलं म्हणजे? बॅगीत होत मला दिसलं मग घेतले. मी म्हणलं हाय तेवढे घ्यावा काढून. बर बर बघतो. ठेव का? हा बघन ठेव. कोणच फोन होता? पैसेच काहीतरी चाललो होतं. लाडकी बहीण तुम्ही येऊ ना सदा भाऊ. हा ते काय म्हणतो? अहो ते आता लाडक्या बहिणीचे पैसे पडले म्हणला. हा आणि तुम्ही काढलेत म्हणून. तुला कसं काय समजलं पडले ते पैसे? एटीएम दिसलं. हा मी म्हणलं आले ह्याच्यात पैसे आहेत का काय? माझी बायकुली चॅप्टर होती. हा मी त्याच्या खात्यावर टाकायचं 50-50. हा म्हणलं बघाव काढून. हा गेलो एटीएम घेऊन. तू कधी एटीएम घेऊन गेला? तू तर गावातच होता ना? गावातच होत. मग डेपोटी फाट्यावर चालली होती ना. हा डेपोटीला म्हणलं हे धरा एटीएम. याचे जेवढे पैसे आहेत ना तेवढे काढून घेऊन या. मग डेपोटीने पैसे काढून आणले. म्हणजे डेपुटीने पैसे काढले? हा आणि तुझा मेवना तुला पैसे मागतोय? हा ते म्हणतो तुम्ही पैसे काढलेत ना तुम्ही पैसे लगेच पाठवा. त्याला फोन कर. त्याला म्हणा माझा आणि पैशाचा काय संबंध आहे? त्या डेपुटीने पैसे काढलेत. डेपुटीने तुम्ही बघून घ्या म्हणावा. हायला हे बी खरं आहे राव साधा लाव फोन. भारी देते तर. अरे तुझा काय संबंध आहे पैशाचा? तू किती गुणाचा माणूस आहे. त्या डेपुटीने काढलेत पैसे. डेपुटीने मेवना बघन. आपल्याला काय करायचं? लाडकी बहीण आहे. नाहीतरी स्कीम लय मोठी. हा मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण उचलूनच नेतील तुला. मला त्या डेपुटीला सांग पैशाचं बघा म्हणावा. हा हॅलो काय रे म्हणजे? तू म्हणला नाही का बहिणीचे पैसे आलेत म्हणून ते पाठीमाग पाठवा म्हणून? अरे मी नाही काढले ते पैसे. तुला माहित आहेत का? अरे आवाज आहे ना रेंज जात येते काय? नाही नाही आम्हाला येतंय ऐकू. असं कोण करीत दाजी? अरे ते डेपुटी नाही का आमच्या गावातला?
त्याला तुझ्या खात्यावर किती पैसे आहेत? मी म्हणलं माझ्या खात्यावर नाही बुवा, आमच्या घरात आहे एक एटीएम पाडलेलं नाही का? तो म्हणला अरे कुणाच आहे मग? तो म्हणला बायकोच. तू नाही तू म्हणला बायकोच्या. मी म्हणलं बायकोच. आणि मग डेपुटी म्हणले ती इकडं आण, मी घेतो काढून. ते सगळे पैसे डेपुटीने काढलेत, मी बी नाही काढले पैसे. मला परत फोन नाही करायचा. तुझ्याकडे नंबर आहे का डेपुटीचा? पण डेपुटीने कस काय काढले पैसे? तुम्ही एटीएम दिल्याशिवाय? अहो मग एटीएम दिलं नाही मी त्याला. पैसे डेपुटीने काढले ना. हा डेपुटीने काढले पैसे, मी एटीएम बी दिलं डेपुटीला. बर बर. आता डेपुटीने पैसे दिले नाही तुम्हाला? मला नाही दिले डेपुटीने पैसे. पाहतो का ते डेपुटीकडे या माणसाला लोबडी द्या अशा आमच्या दाजीला. हा बघ ना. नंबर पाठवा दाजी तेवढा त्यांचा, मी फोन करू त्यांना. हा सदभाऊ नंबर कशी पाठवते? टॅक्स मेसेज करतो तुम्हाला, टॅग मेसेज. बर बर. हा डेपुटी सांगत बोलायचा, मला परत फोन नाही करायचा. पैसे त्यांच्याकडून घ्यायचे. पैसे बी त्यांच्याकडूनच घ्यायचे. हा चालेल चालेल. हा ठेवू का? हा ठेव. बर बर. डोक्याला ताप नको करू परत. एक तर ताप जा. ते मेसेज कर पटक्यानी, ते SMS मध्ये जा. करा ना. ओ लॉक उघडणं याच लय तुझे काय त्याच्यात असतंय काय माहिती. दाजीच नाव तुझा मी पाठवा. आणि हे इथं डेपुटी ऍड. हा डेपुटी नामदेवराव बघा आता. साधा भाऊ लचन मा अंगावर नाही यायचं. कस काय येईल? पैसे डेपुटीने घेतले म्हणलं तो अंगावर काय यायचं कारण? हा त्यांनीच काढलेत, मी काय काढू? त्या ATM मध्ये CCTVचं फुटेज असतं. व्हायला ते सांगायचं विसरलो. सांग काय? अरे सांगू नको, ते लय अवघड असतं लाडक्या बहिणीचं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. डेपुटीला आता बघा जाळीच्या गाडीत पैसे नाही दिले. जाऊ दे मरू द्या, गेले तर गेले जाळीच्या आडी. आपण लगेच इलेक्शन आलं का तुम्ही रे भाडा फॉर्म, मी करी मतदान. कोण आहे? हॅलो कोण बोलतंय? जालन्याचा मेवना? हा जालूचा मेवना. हा बोला ना पाहुणे. काय झालं? पैशाचं काय? लाडकी बहीण योजना? अच्छा लाडक्या बहीण योजनेचे पैसे आलते. बर कोणाच्या ह्याच्यात? अच्छा जालूच्या बायकोचे म्हणा ना, तुमच्या बहिणीचे. बर 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 बर. अच्छा हां. आणि मग काय आलं? कोणाकडे होतं ATM? जालूकड. बर मग कोणी म्या पैसे काढले? नाही हो, मी कशाला काढू पैसे? अरे हा आता लक्ष झालं. अहो पैसे मी काढले, पण मला काढायला जालूने सांगितले होते. सोय रे पैसे मी मला काय असं येडा लागलो काय का? मला ATM सापडलं काय झाल्याचं? मला जाल्याने ATM दिलं. ते म्हणला डेपुटी त्याला ATM चालवता येत नाही ना. चालवता म्हणजे ते वापरता येत नाही त्याला, बटणं वेगळे तिकडे दाबलं, त्याला एकदा लॉक झालं ते, म्हणून ते माझ्याकडे देत असतं. अहो मला काय करायचे तुमच्या बहिणीचे पैसे घेऊन? मी माझ्या बायकोला सगळे विचारलं नाही तो पैसे आलेत का काय? आणि तुमच्या बहिणीचे काय पैसे घेऊ मी? तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. काय पैसे नाही दिले तर बघा बावड्या सांभाळून बोल तू. जरा तू आहे मेवणीची मदत केली मी, त्याला पैसे काढता येत नाही म्हणून, आणि मला काय पैसे कमी पडले काय तिकडून ते घ्यायला? दादागिरी करू नका म्हणजे. अरे तुझा बोलण्याचा रोबाब कसा येतोय? काय म्हणला? तुझ्याकडेच पोरं आहेत काय? आमच्याकडे नाहीत काय पोरं? तू त्या जाल्याला बोलत असशील बरं का. तुला वाटतं जाल्या ऐकून घेतो, तू अजून मला ओळखीलच नाही पाठ्या. तू हे पोर ते घाल तिकडे खड्ड्यात. हा हा बघ काय बघायचे? मी पैसेच घेतले नाही तो आहे मेवणीचे. आले काय लाचे लोकांची समाजसेवा करावा का नाही? कुठं नाही झालं? जाल्या कुठे कडे आता? हा येते नाही तर काय करते? त्यांना तेवढंच काम आहे गावात फिरायचं. बस अरे काय लाडक्या बहिणीच्या लाडक्या नवऱ्या. हा तो
तो मला पैसे काढून सांगितले तुला 3000 रुपये दिले मी आणि तू काय मेवण्याला फोन करून सांगतो मी पैसे घेतले म्हणून. पैसे घेतले नाही तुम्ही, काढले नाही पैसे. अहो त्याच्या मेवण्यात फोन आला, मी इथंच बसलेलो होतो. त्याचा मेवना आणला पैसे कोणी काढले हे म्हणलं डेपुटीने काढले. आता माझ्या लक्षात आले तू त्याच्या जवळ बसलाय, तो काय ते पिन मारली असन. आम्ही तुला काही माहित नसतं कशाला मध्ये करतोस काय उगाच. आज भांडण चाललं होतं. तुम्ही डेपुटी, मी सदस्य आहे ग्रामपंचायतीचा. भांडण नाही झाले पाहिजे गावात, सगळ्या घरात सुख शांती नांदली पाहिजे या धोरणाने म्हणलं भांडण मिटाव. तो म्हणतो आता त्यांनी स्पीकरवर टाकला, तो म्हणला पैसे कोणी काढले त्याच्यावर भांडण. आता मी कोणी काढले म्हणलं डेपुटीन, म्हणलं मग डेपुटीन काढले. अरे तू काही येडा आहे का काय झाल्या? अरे तू समस्या करू का नको मी काही. तुम्हाला काय म्हणला एटीएम घेऊन जा डेपुटी पैसे काढून आणा. मी पैसे काढून आले, मला माहिती होतं का ते लाडक्या बहिणी योजनेचे जमा झालेत का कोणाचे आहेत का तो पहिले येत मी काढणं जाब्यात दिले माझे दिले ना. हा मग माझं काय चुकलं? मग मी पैसे काढले तो मेवण्याला काय सांगितलं तो माझ्याकडे पैसे आहेत का ते? त्याला पैसे कोणी काढले यांनी एवढं सांगितलं डेपुटीने काढले. अरे तू काय बोळ्यान दूध पितो काय? पैसे कोणी काढले? मी काढले पण पैसे आले कोणाकड? कोणाकडे काय आहे ना, तुम्ही मारा ना आता त्यांचे पैसे. मी कसं काय मारू पैसे? मग अरे झालं तू काय येडा झाला का? मेंदू हाणू तो मेंदू कशाला हाणता? ते पैसे तुझ्या मेवण्याला देऊन टाकते 3000 रुपये काढलेले. माय मगला चंडूक लावू मेंदू हाणस तर येऊ ना येऊन यांना लेच निपचीन. अरे येडे काय सध्या सांगणार पैसे कुठे येते? पैसे पैसे खर्च झाले माझे. कुठं खर्च केले तो? कुठं म्हणजे माझ्या दुकानाची उधारी होती. दारूच्या दुकानाची? दुकानाची म्हणजे किराणा दुकानाची गिरणीची उधारी ती मिटली. मला चादर नव्हती अंगावर, ती चादर एक आणली मी. चादरी पाडी तो चादर नव्हती. अरे तो गपना चादर पुराण. अरे दाद्या त्या मेवण्याचे पैसे देऊन टाकतो. मेवणं येडे मेवणं येते ते माझ्या नावाने सगळ्या गावात बोबाटा करीन. अहो नावानी नाही, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. डायरेक्ट मुख्यमंत्री पोर्टलला तक्रार होती, पद धोक्यात येईन पद. माय विषय असा त्याच्यावर, कारण आता लय असे प्रकरण झाले. आणि डेपुटी सीसीटीव्ही फुटेज असतं एटीएम मध्ये. जर लय प्रकरण लांबलं तर फोटो दिसतं डेपुटीने कार्ड घातले पैसे काढले. ए दादा तो हात जोडतो बाबा, त्याला पैसे देऊन टाक ना. मी कुठं तुला पैसे मी तुझी सेवा केली का नाही? नको दादा हे असं नको बाटरे. अरे लोकांच्या भांडण लावून द्याल तो पक्का आहे. तसं नाही तू अंगलट येणार या डेपुटी. खऱ्याला काय मरण आहे का? त्याच्या दाजीने त्याच्या मेवणीने विचारलं पैसे कोणी काढले. आता हे म्हणलं डेपुटीकडे कार्ड दिले. पैसे काढले कोणी? हे मराठी भाषा आहे, त्याच्याकडून काहीतरी गैरसमज झाला. आता याचे खर्च झाले, तेवढी समाजसेवा करा आणि त्याला पैसे देऊन टाका. तुम्ही चालूकडे द्या, तो नेऊन देईन. ए काय म्हणायचे आल्या? अरे तू ते उधारी बिधारी दिली कोणा कोणतरी उचने पाचने कर आणि ते मेवण्यास नेऊन देऊ भाऊ. मला सांगायचं तुझ्या बायकोचं एटीएम आहे म्हणून मी आकाशाला हात लावला असता. पण तुम्ही शहाणे सुरते होते ना, एटीएम वर नाव नाही येत का? असं कशाला नाव? एवढं नाव वाचून देतो का मी एटीएम त्याचं? हा तुम्ही आंधळे गोगल घातल्यामुळं नसन. गपस आता काय करू? तुझ्याकडे किती उरलेत आता? माझ्याकडे रुपयाला उरला डेपुटी. आता काय करू मी सांगा? पैसे तू गायटा करू नको. नंबर देतोय नंबर दे. पैसे मी देतो. हा तू देतो म्हणजे मी परत 6000 देतो त्याला. नंबर सांग त्याचा, त्याच्याकडूनच घेतो. नंबर सांग रे. हा त्याच्याकडूनच घेतो. मला आणते आणि पैसे हॅलो त्यांच्याकडे ठेवले. हॅलो ए जायला मेवण्या कुठे आहे तू? हा काय नंबर तो ते गुगल पेचा घ्यायचे का? अरे काय बोलतो मी? पैसेच घेतले नाही तर मेवण्या तोंड आनंद. हा ठेव टाकी तो. काय गरम होते मेवण्या. गप गप कच हानी देत. किती? 3100 ना? हा 3100. का देऊ नको 100? झालं गपस तू, झालं गपस बर का? किती काढले जालू? 3000 काढले इथं. दिले त्याला 3 भेटले ना तुला? मला भेटले. गेले पैसे त्यांचे देऊन टाक. फोन करून सांगा आले का पैसे? हा आणि ते मेवण्याला तो लाडक्या बहिणी पैसे घेऊन जा. इथं नको गावात हे करायला सोडू. मी माझं इथून पुढे तू मेवण्या येऊ दे. आता ठोकीतो रे मी तुला सांगतो. मग तुला बी सांगतो, तू पैसे पाठवलेत बोलू नको जास्त. हा आले तुला? हा ठीक आहे. तू परत ये माझ्याकडे पैसे काढायला. आणि तू सध्या तू वाटू करणार आहे गावात एखाद्या बाहेरला. एवढं काय खेकसत आहे माणूस? मी माझ्या बायको आणि नाही तर काय करी? मी कुठं राहील? याला काय करायची? अरे दिले ना टायमाला डेपुटीनी. कसा का सारा आणलं किती? आणलं नाही दिवस पैसे खर्च करशील. त्या डेपुटीला किती राग आला. पाळे घारी